नमस्कार, मी डॉक्टर पंढरी उत्तमराव इंगळे, गंगा हॉस्पिटल आयुर्वेद पंचकर्म, स्पाइन अँड न्यूरो हॉस्पिटल चिखली। आज या ठिकाणी जे पेशंट आले होते ते नेरूळ मुंबईवरून पेशंट आलेले होत्या आणि मागील 2 ते 3 वर्षापासून त्या एव्हीएन ने त्रस्त आहेत। त्यांच्या उजवा पायाला एव्हीन होता, तर स्टेजच्या समोर गेलेली होती आणि पाय थोडा छोटा शॉर्ट झाला होता आणि चालताना पण त्यांना खूप तकलीफ व्हायची। चालता अजिबातच येत नव्हतं, थोडंफार चाललं की बसावं लागायचं। नंतर आपलं त्यांनी युट्यूबचे व्हिडिओ बघून आपल्याकडे आले असता आपण त्यांना 7 दिवस या ठिकाणी पंचकर्म, न्यूरोथेरपी, फिजिओथेरपी अशा सध्या आपण विविध प्रकारची आयुर्वेदिक ट्रीटमेंट त्यांना दिली आणि त्यांना कसं वाटलं, त्यांचा त्रास कसा कमी झाला त्यांना आपण विचारूया। ताई, आमच्या प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं। माझं नाव कंचन आहे आणि मी नेरूळ नवी मुंबईमधून आली आहे। मी सरांचा व्हिडिओ पहिला यूट्यूबमध्ये पाहिले आणि मला एव्हीएनचा प्रॉब्लेम होता आणि मला ऑपरेशन सांगितलं होतं तिकडे डॉक्टरांनी तिकडे मुंबईच्या डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं। तर मला ऑपरेशन नाही करायचं म्हणून मी इकडे आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी आली आहे। तर मला पहिला थोडा पण चालायला होत नव्हता, पण आता इकडे 7 दिवस मी ट्रीटमेंट घेतली तर थोडा आता मला बरं वाटतंय। तर सरांनी मला घरी जाऊन खूप एक्सरसाइज करायला सांगितले की बरं किती चालायला लागला? जवळपास अर्धा तास घरी असं बाथरूम जायला पण मला होत नव्हता आणि कुठे पण रूम तिकडे रूम मध्ये जायला होत नव्हता। आता मी म्हणजे 10 मिनिटाच्या डिस्टन्स वरून आता चालू हॉस्पिटल पर्यंत। त्रास पेन वगैरे होतो काही? रात्री झोप वगैरे लागायला लागली ना? आता रात्री झोप त्यांना सुद्धा लागत नव्हती आणि भयंकर वेदना वाटत नव्हती, त्या सुद्धा कमी झाल्या। त्यांच्या ताईला विचारा त्यांना काय काय त्रास होता, त्यांना आमच्या हॉस्पिटलची ट्रीटमेंट कशी वाटली। मी 1 महिना अगोदर युट्यूब चॅनलमध्ये सरांचा व्हिडिओ पाहिला होता। त्यात माझ्या वडीला 1.5 ते 2 वर्ष झाले हा त्रास होता एव्हीएनचा आणि आम्हाला आता कळालं 1 महिन्यापूर्वी। लगेच मी सरांना फोन केला की तुम्हाला पॉझिटिव्ह मिळालं, एकदम आत्मविश्वास तो व्हिडिओ बघून का ही माझी माइंड ठीक होणार, 1 महिन्याने का होईना पण ठीक होईल, त्या आत्मविश्वासाने मी सरांकडे आले। गेली 7 दिवस झाले मी इथे आलेले। आम्हाला इतकं चांगलं प्रोत्साहन भेटलं आणि फरक देखील मला जाणवलाय, कारण की मी स्वतः बघितले का माझ्या बहिणीला किती त्रास होत होता आणि ती कशी चालायची, गाडीत मी बसवलं तर रडत होती सर। आणि आज ती स्थायी गेस्ट होती, ती जवळजवळ 200 मीटर 250 मीटर चालताना ती कशी 4 राऊंड मारत होती हॉस्पिटलला जाऊन येऊन त्या 7 दिवसात। आणि पुढेही मला विश्वास आहे का महिनाभरात ती चांगली इथून चालून पुढच्या महिन्यात ती येईल 100%। तुम्ही असं जे प्रोत्साहन केले बाकीच्या जे येथील पेशंट त्यांनाही असं तुम्ही चांगलं व्यवस्थित ठीक करा, जसं माझ्या वडीला गेला पूर्ण विश्वास आहे का ती पूर्णपणे बरी होईल। आणि माझं एक निवेदन आहे का जे कोणी एव्हीएनचे पेशंट आहे जे कोरोनामुळे झाले किंवा इतर जे काही कारण आहे आम्हाला देखील आता कळतंय, तर त्यांनी पुन्हा या हॉस्पिटलमध्ये नक्कीच भेट द्या, कारण की ऑपरेशन सांगितलेलं मी खूप घाबरून गेले। ऑलरेडी माझ्याकडे खूप प्रेशराईज आहे बाकीच्या राज्य लोकांचं, तर मला एकदम भीती वाटली सर, आम्ही काय करू। आणि नेमका तुमचा व्हिडिओ आहे तर मी ते पाहून मला आत्मविश्वास मिळाला आणि पहिला पॉझिटिव्ह का तुमच्याकडून ही बरी होणार। तर जे कोणाला त्रास होत असेल त्यांनी नक्की हॉस्पिटलमध्ये भेट द्या, नक्की 7 दिवसात त्यांना काही ना काही फरक जाणवेल आणि पुढे जाऊनही देखील ते ठीक होते। आणि जसे सर सांगते तसं त्यांना फॉलोअप करून तिथे त्यांच्या सांगितल्या पद्धतीने औषधं घ्या, एक्सरसाइज करा आणि जे काही ट्रीटमेंट आहे ते प्रॉपर करा, 100% तुम्हाला त्याचा निकाल नक्कीच मिळेल। धन्यवाद। तर या पद्धतीने काही पेशंट असतील ज्यांना ऑपरेशन सांगितलं असेल, एव्हीएन त्रस्त असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा आणि रेग्युलर एक्सरसाइज, आपलं जेवण, आपली दिनचर्या व्यवस्थित पाळा। जय आयुर्वेद। धन्यवाद।